नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिल आणि माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी रुशाली। आणि थेट आपण बीडमध्ये जाणार आहोत। बीडमध्ये आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मूक मोर्चाला सुरुवात होत आहे। सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते आज रस्त्यावर उतरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। बीड जिल्ह्यामधील सगळे नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा आता काही वेळातच सुरू होतोय। सर्व पक्षीय नेते यामध्ये सहभागी होत आहेत। सर्व संघटनांचे कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी होत आहेत। आम्हाला न्याय हवा अशा आशाचे फलक हातामध्ये घेत आणि काळ्या फिती हातावर बांधत हे सर्वजण जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झाले। आकाला अटक करा आणि त्याला फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। प्रत्येक आंदोलकांच्या हातामध्ये अशा प्रकारे फलक पाहायला मिळत आहेत। आम्हाला न्याय द्या, अन्याय सहन करणार नाही असे फलक यामध्ये या नागरिकांनी हातात घेतले आहेत। तरी दोन दृश्य आपण पाहताय। बीड शहरामध्ये मूक मोर्चा आता काही वेळातच निघेल, तर दुसरीकडे जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत।